तर भविष्यात शरद पवार अजित पवारांसह एकत्र मवियात येतील असाही दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल असंही राऊत म्हणाले। यावर आता राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय। राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन आहे असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल। दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल। संजय राऊत स्वतः 4 दगडावर पाय ठेवतात। म्हणजे सुरुवातीला काँग्रेसच्या दगडावर पाय ठेवला, नंतर राज ठाकरेंच्या पक्षावर पाय ठेवला, नंतर आता वंचित बरोबर मध्यंतरी युती केली होती। आता काही दिवसानंतर MIM सोबत देखील युती करायला ते मागे पुढे बघणार नाहीत। असं 4 दगडावर पाय ठेवणारे कोण आहेत? तर उभाटा गट आणि संजय राऊत आहेत। त्यामुळे त्यांनी 2 दगडाच्या भाषाच करू नये। राहिला प्रश्न अजितदादांचा, तर अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत। अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील, तर ते अजिबात होणार नाही। अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी काम असतं। या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत। सर्व पक्षांनी राजकीय अनुकूल वातावरण पाहून त्या ठिकाणी आघाडी युती केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेनेसोबत महायुती म्हणून लढतोय, काही ठिकाणी घड्याळीसोबत आणि तुतारी एकत्र लढते। हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील। तर राज्यात गुलामांचा बाजार भरलाय। गुलामांच्या राज्याचे बादशहा मात्र दिल्लीत आहेत असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय। तर ठाकरे बंधूंच्या विचारांची दिशा एकच असल्याचंही राऊत म्हणाले। इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे हे आम्ही रोज सांगतो। म्हणून काही माणसाच्या मताला, विचारांना आणि जगण्याला काही किंमतच ठेवली नाही। सर्व काही पैशानं, तोही भ्रष्ट पैसा तोलला जातो। म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक राजे आहेत एकनाथ शिंदेसारखे, ते सुद्धा स्वतःला या राज्याचे बादशाह समजून या गुलामीच्या बाजारामध्ये बोली लावत आहेत। आणि या गुलामांच्या राज्याचे 2 बादशाह दिल्लीमध्ये बसले आहेत हे काल उद्धवजींनी सांगितलं। आणि त्यांची गुलामी आम्ही पत्करणार नाही, महाराष्ट्र पत्करणार। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना सोडून जातील त्याची काल सुरुवात झाली। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा दावा केला। राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायलाही थांबले नाहीत। राज ठाकरे भाषण ऐकण्याऐवजी वाढदिवसाला निघून गेले। उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे कॉमेडी सर्कस असते असा टोला देखील नवनाथ बन यांनी लगावला। पुढची लवचिक भूमिका हीच असेल की राज ठाकरे उभाटा गटापासून दूर गेलेले आपल्याला बघायला मिळतील। काल देखील कालचा मेळावा झाला। राज ठाकरे मेळाव्यामध्ये आपलं भाषण संपल्याबरोबर निघून गेले। त्यांनी कारण सांगितलंय का वाढदिवसाचं। हरकत नाही, ती राज ठाकरे यांचं वैयक्तिक कारण असेल, परंतु राज ठाकरे यांनी मनसैनिकाला देखील संदेश दिलाय की उद्धव ठाकरेंसोबत मी नाही, मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाही। हा संदेश काल देखील राज ठाकरे यांनी एका संदेशातून आणि एका संकेतातून दिलेला आहे। ज्यांच्या सर्कसीमध्ये सगळे जोकर भरलेले आहेत, विदूषक भरलेले आहेत, त्यांनी इतरांना गुलाम म्हणणं म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे। तुम्ही रोज सकाळी उठून विदूषकाचं काम करता आणि महाराष्ट्राला एंटरटेनमेंट करण्याचं काम करतात। तुम्ही सुद्धा देखील सर्व जोकरांचे एक जोकर आहात।
त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे जोकर कोण असतील तर जोकर नंबर 1 उभाटा गट आहे आणि जोकर नंबर 2 हे संजय राऊत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.